4, 1/8, 1/16 and last option 1/2 is there. करते रहो काय सांगितलं तुम्हाला मी तुम्हाला काय करायचं you have to remember the result of that one. ये रिजल्ट याद रखो लिमिट एक्सटेंड्स टू 0 1 minus cos x स्टैंडर्ड रिजल्ट है x square is equal to 1/2 is there है ना कल करके बताया मैंने 1/2 कैसा है तो कभी भी याद रखो 1 minus cos x का पावर 1 और यहाँ पे डिवाइड में x स्क्वायर अगर से है और 1 minus cos x है तो डायरेक्ट आंसर कितना है उसका 1/2 तो फॉर्म में लाने के लिए यहाँ पे कितना है 1 minus cos एंगल में 1 minus cos x है तो नीचे कितना होना 1 minus cos x का स्क्वायर तो उसका एडिशन करेंगे अपन इसके हिसाब से तो कैसे लिखेंगे अपन इसको कैन राइट इस पर है तो a लिखेंगे लिमिट एक्सटेंड्स टू 0 1 minus cos of 1 minus cos x divided by 1 minus cos x का स्क्वायर into 1 minus cos x का स्क्वायर डिवाइडेड बाय ये होना तुम्हारा x raised to 4 ये इसलिए x raised to 4 होना कि इसको सॉल्व करने के बाद देखो ये क्या मिलेगा लिमिट एक्सटेंड्स टू 0 1 minus cos of 1 minus cos x upon 1 minus cos x का स्क्वायर into लिमिट एक्सटेंड्स टू 0 अब ये क्या मिलेगा देखो यहाँ पे 1 minus cos x का स्क्वायर और x raised to 4 है तो किसी को अगर से दिख रहा होगा तो ये है 1 minus cos x upon x square और ये पूरे ब्रैकेट का स्क्वायर है ना 1 minus cos x का स्क्वायर और x स्क्वायर का मतलब कितना x raised to 4 इसकी वजह से वहाँ पे x raised to 4 होना एक बार देखो किताब में x raised to 4 होगा अपनी गलती से क्वेश्चन आएगा मगर x raised to 4 होना कंपलसरी तो ये कितना मिला लिमिट एक्सटेंड टू 0 1 minus cos of 1 minus x ये दोनों का एंगल ये इसका पावर 1 इसका पावर 2 तो डायरेक्ट आंसर कितना है इसका 1/2 ये रिजल्ट के साथ 1 minus cos के एंगल में x का पावर 1 इसका स्क्वायर है तो आंसर 1/2 सेम cos के एंगल में 1 minus cos x इसका स्क्वायर है 1/2 इनटू इसका कितना हो गया 1 minus cos x upon x स्क्वायर इसका पावर 1 इसका 2 और इसका स्क्वायर मतलब कितना 1/2 का स्क्वायर मतलब कितना 1/2 तो आंसर इतना ओके आया था क्या तुम्हारा क्वेश्चन सॉल्व करने यस आओ तक हो सर आता गुड चलो नेक्स्ट क्वेश्चन पे जाओ नेक्स्ट क्वेश्चन असा आहे तुम्हाला ठीक नेक्स्ट क्वेश्चन इज समथिंग एक्चुअली लिमिट एक्सटेंड्स टू इनफाइनाइट limit extends to infinite. Question is something like 1 plus 1 upon x raised to n, where n greater than 1 is, where n greater than 1 is. पहला ऑप्शन 1, दूसरा ऑप्शन e, तीसरा ऑप्शन infinite, चौथा ऑप्शन 0. चलो करो 1 plus 1 upon x raised to n n greater than 1 is limit extend to infinite तो क्या मिलेगा limit extend to infinite 1 plus 1 upon x raised to n where n greater than 1 is तो सबसे पहले फॉर्म चेक करेंगे extend to infinite ये होगा infinite raised to 1 मतलब n greater than 1 से पहले ही बोल दिया n greater than मतलब e पॉजिटिव है इसका मतलब infinite raised to 1 infinite raised to 2 लिए तो infinite का स्क्वायर मिलेगा तो 1 by infinite that is nothing but कितना मिलेगा 1 by infinite मतलब 0 इसके पावर में कुछ है क्या हाँ इसके पावर में है ना इसके पावर में x है ठीक है तो 1 plus infinite का पावर n greater than 1 मतलब समझो अपन 2 ले लिए तो infinite का पावर 2 मतलब infinite मिल जाएगा 1 by infinite 0 1 plus 0 1 1 का पावर इनफाइनाइट मतलब ये फॉर्म कौन सा है तुम्हारा 1 रेज़ टू इनफाइनाइट जो फॉर्म है देखो जिसको नहीं समझा होगा उसके लिए बता दें आपको कि लिमिट एक्सटेंड टू इनफाइनाइट 1 plus 1 upon x रेज़ टू n का x ये कौन सा फॉर्म में मोड़ रहा 1 रेज़ टू इनफाइनाइट का फॉर्म में बराबर है देखो x अगर से इनफाइनाइट की तरफ जा रहा हूं तो इनफाइनाइट का पावर n और n क्या बोला उसने ग्रेटर देन 1 लो 1 से ज्यादा मतलब क्या समझो 2 ले लिया अपन ने तो इनफाइनाइट का पावर 2 मतलब इनफाइनाइट 1 by infinite 0 1 plus 0 1 1 का पावर इनफाइनाइट 1 का पावर इनफाइनाइट के फॉर्म में तो
तो 1 का पावर के इनफाइनाइट को अपन कैसे सॉल्व करते हैं बोलो? e रेज़ टू लिमिट x टेंड्स टू इंफिनिटी, ये g ऑफ x, ये पूरा f ऑफ x माइनस 1, तो ऐसे करने से ये प्लस का 1 माइनस का 1 कैंसिल, तो ये इनको मिलेगा e रेज़ टू लिमिट x टेंड्स टू इंफिनिट, बोलो क्या करो, लिमिट x टेंड्स टू इंफिनिट, ये लोग अब यहाँ बदले तुम्हारा x अपॉन x रेज़ टू, ठीक है, इसको मैं सॉल्व करूंगा फर्दर, x अपॉन x रेज़ टू n को ऐसे लिख सकते हैं e रेज़ टू लिमिट x टेंड्स टू इंफिनिट, अभी x अपॉन x रेज़ टू n, ये x को नीचे लेके आओ, या फिर डिवाइड न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर बाय x करो, तुम्हारा दिल है सबसे अच्छा इसको नीचे लाओ, ये x है तो इसका पावर मतलब कितना, ये जितना मिलेगा 1 अपॉन x रेज़ टू n इनटू ये x का पावर 1 है, नीचे जाने से क्या होगा x का पावर माइनस 1, या फिर डिवाइड न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर बाय x करे तो भी चलेगा, ये भी तुम्हारी सिंपलिसिटी के लिए बोला, ये x को नीचे लेके आओ तो ये x का पावर कितना माइनस 1, दोनों का बेस सेम, so can we write this one as limit x tends to infinite 1 upon, दोनों का बेस सेम है, तो can we write this one as x tends to n minus 1, now apply the limit, x कहाँ पे जा रहा है, इनफाइनाइट की तरफ, है ना, इनफाइनाइट का पावर, अब n मतलब तुमको इसलिए यहाँ कंडीशन इसलिए दिया उसने, यहाँ कंडीशन n ग्रेटर देन 1 इसलिए दिया कि यहाँ पे आंसर में अगर से अपन ने n इक्वल टू 1 रख दिया तो 1 माइनस 1 0, है ना, 1 माइनस 1 कितना आ गया, 0 आ जाएगा, x रेज़ टू 0 मतलब 1 और 1 बाय 1 1, और लिमिट x टेंड टू इनफिनिट मतलब इसका आंसर यहाँ ज्यादातर नहीं आने की चांसेस है, इसलिए हम कंडीशन n ग्रेटर देन 1, तो यहाँ पे तुमको कितना मिला, अगर से लिमिट x टेंड टू इनफिनिट अप्लाई करें तो इनफिनिट का पावर समझो अपन ने n के प्लेस पे कितना आ गया 3 में से गया 2, उस सेम कंडीशन मतलब इनफिनिट मिलेगा, 1 बाय इनफिनिट मतलब कितना 0, है ना, 1 बाय इनफिनिट मतलब कितना 0, लिमिट x टेंड टू 0 मतलब ये क्या मिला तुमको, e का पावर कितना मिला 0, e का पावर 0 मतलब आंसर कितना 1 इज देयर, ऑप्शन नंबर, अलग लक्षात है कंडीशन क्या लिखा, टेल मी नाउ, यस आला लक्षात नाही सर, नाही आला, आला का नाही, नाही. पुढे नाही कळालं सांगा, हे बघा इथपर्यंत काय अडचण नाही, हे कोणत्या फॉर्म मध्ये 1 रेज़ टू इनफिनिटचा फॉर्म मध्ये, म्हणजे हा झाला g ऑफ x आणि हा पूर्ण f ऑफ x 1 प्लस f ऑफ x माइनस 1, तर प्लस 1 माइनस 1 कॅन्सल, ये आता नंतर डिवाइड न्यूमरेटर डिनोमिनेटर बाय x जर केलं तरी चालेल, किंवा x चा पावर 1 ला खाली आला तर x चा पावर माइनस 1, आता लिमिट इथे दोघांचा बेस सारखा x रेज़ टू झाला n माइनस 1, तर x रेज़ टू n माइनस 1 म्हणजे लिमिट अप्लाई करा, लिमिट कुठे चालली, x टेंड टू कुठे चालली इनफिनिट कडे, वापरता येईल तुम्हाला लिमिट वापरून बघा काय भेटेल तुम्हाला, इफ यू अप्लाई द लिमिट काय भेटेल तुम्हाला, x टेंड टू इनफिनिट जर अप्लाई केलं तर इनफिनिट रेज़ टू, कारण का याच्यामध्ये जर 1 ठेवला असता आपण तर काय झालं असतं बघा, इथे तुम्हाला आसन दिसेल मला, हा इनफिनिट n ग्रेटर देन 1, याच्यामुळे बोललं की n जर आपण 1 ठेवला असता तर 1 माइनस 1 0 आला असता, मग तुम्हाला फॉर्म काय आला असता 1 अपॉन इनफिनिट रेज़ टू 0, तुम्हाला माहिती इनफिनिट रेज़ टू 0 म्हणजे काय, इनडिटरमिनेट फॉर्म, बरोबर आहे, त्यामुळे त्यांनी कंडिशन काय दिली ती n ग्रेटर देन 1 दिलं, मी तुला फास्ट सांगितलं तुम्हाला कळलं नसेल, कंडिशन समजून सांगतो, n ग्रेटर देन 1 का दिलं त्यांनी, कारण ज्यावेळेस अपन सॉल्व करना x रेज़ टू n माइनस 1 ऐसा आएगा, अब यहाँ पे अगर n के प्लेस पे मैंने 1 लग दिया तो 1 माइनस 1 0, इनफिनिट का पावर 0, इनफिनिट का 0 पावर मतलब क्या, इनडिटरमिनेट फॉर्म, इसको अपन सॉल्व नहीं कर सकते, इसलिए ये कंफ्यूजन दूर करने के लिए उसने डायरेक्ट बोल दिया n कैसा होना, ग्रेटर देन 1, 1 हमेशा 1 से, n हमेशा 1 से ज्यादा होना, 1 से ज्यादा मतलब 2 रखो, 2 में से 1 गया 1, तो यहाँ पे सिर्फ क्या बचा x, तो अब x टेंड टू इनफिनिट, तो ये कितना बचा तुम्हारा इनफिनिट, और ये 1 बाय इनफिनिट मतलब कितना हो गया 0, तो ये होगा e रेज़ टू 0, e रेज़ टू मतलब ये पूरे की वैल्यू कितनी होगी 0, तो e रेज़ टू 0 मतलब कितना, आता लगा, अभी आया समझ, हो सर. मला वाटतं तुम्हाला इथेच नाही कळालं, मी जे फास्ट सांगितलं होतं की n ग्रेटर देन 1 कंडिशन काय दिली, कारण जर आपण यांच्या जागी 1 ठेवला असता तर 1 माइनस 1 0 आला असता, इनफिनिटचा पावर 0 पुन्हा इनडिटरमिनेट फॉर्म आला असता, त्यामुळे त्यांनी इथे स्पष्ट सांगितलं की n कसा पाहिजे ग्रेटर देन 1, वैसे रखने से तुम्हारा आंसर 100% आ जाएगा, it is equal to 1 is there, okay,
now we proceed to the next one. Sure. अगला क्वेश्चन क्वेश्चन do it. Question is the value of limit x tends to pi by 2 1 upon 1 raised to cos square x plus 1 upon 2 raised to cos square x plus and so on 1 upon n raised to cos square x and value is equal to this is nothing but cos square x is there power with the cos square x सगळ्यांचा power whole power मध्ये cos square x is there करता येईल यामध्ये काय सांगितलं मला the value of limit x into pi by 2 1 upon 1 raised to cos square x 1 upon 2 raised to cos square x and so on up to n raised to cos square x is there. तो इसका ऑप्शंस भी दिए वाले ऑप्शन में पहला ऑप्शन ए ऑप्शन 0 बी ऑप्शन n सी ऑप्शन n फैक्टोरियल n डी ऑप्शन n into n plus 1 n into n plus 1 divided by 2. तर हा छान क्वेश्चन पैकी क्वेश्चन आहे यामध्ये काय करता येईल बघा लिमिट एक्स टू पाय बाय 2 काल हा क्वेश्चन मी घेणार होतो पण त्याला टाइम लागणार म्हणून आपण ते चेंज केलं होतं 1 upon 1 cos x cos square x 1 upon 2 raised to cos square x and so on 1 upon n cos square x आहे तर हा तुमच्यासाठी नवीन क्वेश्चन असल्यामुळे या टाइपचा क्वेश्चन आपण याच्यामध्ये नाही घेतला मला वाटतं तर याच्यामध्ये या टाइपमध्ये काय करायचं लक्षात ठेवा तुम्हाला माहिती नाही स्टार्टिंग पासून बघा तर काय करू सर्वात पहिले पुट cos square x जे आहे ना पॉवरला त्याच्या जागी काय घेऊ cos square x equal to 1 by t t येतो पण आपण इथे काय घेऊ किंवा इथे तुम्हाला असं पण करता येईल डायरेक्ट लिमिट पुट केल्यावर येस डायरेक्ट लिमिट पुट केल्यावर डायरेक्ट पुट केल्यानंतर काय भेटायला हां 1 upon cos 90 0 cos 0 90 म्हणजे किती 1 प्लस 1 1 प्लस पुन्हा 1 by 2 1 by 1 है ना 2 raised to 0 पुन्हा किती असं जर ठेवलं तर आपण किती n पर्यंत 1 raised to किती cos infinite है ना इथे काय किती cos 90 म्हणजे किती 0 1 असेल किती आहे 1 येईल मग सर उत्तर एनीथिंग येईल आन्सर मध्ये पण कुठे n टाइम जर 1 घेतला असता 1 plus 1 plus 1 n टाइम जर घेतला असता आपण तर मग n येईल ना n raised to infinite n raised to 0 काय बोलला मग n raised to 0 येईल सर हो ना मग n ते पण ना म्हटलं आपण n टाइम जरी घेतलं तर n टाइम सम म्हणजे n raised to 0 भेटायला n चे म्हणजे पुन्हा 1च भेटणार आहे असं घे त्यामुळे लक्षात घ्या काय करते डायरेक्ट लिमिट नाही येणार किंवा ते काय करू त्यामध्ये त्याचे पॉवरला आहे ना पुट cos square x cos square x नाही याच्यामध्ये हे पॉवर लागतो आपण बघा लिमिट चेंज करण्यासाठी मी आता घ्याल पुट 1 upon cos square x is equal to t is there असं जर घेतलं तर काय होणार पुट 1 upon cos square x is equal to t घेतलं तर सर्वात पहिले लिमिट चेंज होणार जेव्हा x हा pi by 2 कडे जाणार x हा pi by 2 कडे जर गेला x tends to pi by 2 तर हे काय भेटणार 90 1 upon 190 म्हणजे 0 तर t कडे जाणार implies t tends to infinite राइट t कडे जाणार तुम्हाला इन्फायनाइट आहे इथे लिमिट चेंज केली ते लक्षात घ्या या टाइपच्या क्वेश्चन मध्ये सर्वात पहिली स्टेप पुट 1 upon cos square x equal to t जेव्हा नवीन व्हेरिएबल आला तर लिमिट चेंज होते 100% तुम्हाला माहिती आहे नवाकडे नवाराच प्रमाणे तर जेव्हा x pi by 2 कडे जात होता इथे ठेवला आपण cos 90 0 त्याचा स्क्वेअर 0 चा स्क्वेअर 0 1 by 0 इन्फायनाइट राइट तर जेव्हा x pi by 2 कडे जात होता t कडे जाणार इन्फायनाइट लिमिट चेंज झाली बघा आता लिमिट चेंज झाल्यानंतर आन्सर काय आला
लिमिट t टेंड्स टू इन्फाइनाइट 1 raised to cos per x काय लिहिलं सांगा 1 raised to cos per x yes anybody tell me 1:1 by 1 raised to cos per x म्हणजे किती याला आपण डायरेक्ट हे घेतलं ना 1 raised to cos per x ठीक आहे हे किती आलं तुम्हाला म्हणजे ते ऍक्च्युअल क्वेश्चन लिहिण्यामध्ये चुकला असं मला वाटायला कारण तो क्वेश्चन असा नसेल मग तो क्वेश्चन असा असेल मग आणि क्वेश्चन थोडा वेगळा दिला असा असेल तो यस ते क्वेश्चन लिहिण्यामध्ये चुकल्यामुळे तुम्हाला कळणार आता बघा रे हे असं आहे यस नाउ इट इज करेक्ट वन हे दोनचा पॉवरला आहे असा त्याचे डिव्हिजनला नाही तो असा आहे त्याला आणि हे सुद्धा याला असा आहे यांचा पॉवरला 1 cos per x आता बघू बरं ठीक आहे हे डायरेक्ट लिमिट बघू यस आता डायरेक्ट लिमिट बघू तर हे काय झालं cos स्क्वेअर 0 म्हणजे 1/0 म्हणजे आता अवघड झालंय डायरेक्ट लिमिट येते का जर काय बघ बरं आता एक डायरेक्ट लिमिट नाही सर येत नाही सर डायरेक्ट नाही येत सर आता सोल्युशनचं बाहेर गेला समजा 1:1 ठीक राहू दे काय अडचण नाही पण 1 cos per x 1 cos per x 1 cos per x 1 cos per x is equal to t implies as x tends to pi by 2 comma then t tends to infinite चला मला हे लिमिट तुमची झाली लिमिट t tends to infinite मला काय झालं 1 cos per म्हणजे झाला 1 raised to t सरळ सरळ हा झाला 2 raised to t आणि असं करता करता हा काय झाला n raised to t आणि हे cos per x आता बघा 1 by cos per x is equal to t तर cos per x is equal to किती 1 by t राइट है 1 upon cos per x अगर से t होता होगा तो हम यहाँ से ये प्रिंट कर सकते हैं कि यहाँ पे cos per x कितना मिलेगा इसका उल्टा 1 by t ये होगा 1 by t आप देखो अब क्या करेंगे यहाँ से 1 का 1 raised to t 2 raised to t और n t tends to infinite है तो जब भी infinite का क्वेश्चन रहेगा ना तो इसमें हाईएस्ट जो है टर्म वो बाहर निकालेंगे अपन तो 1 raised to t 2 raised to t प्लस इसमें सबसे हाईएस्ट ये है तो n raised to t कॉमन निकालो n raised to 2 कॉमन निकालो तो मिलेगा 1 upon n का पावर t ठीक है ये कितना मिलेगा 2 by n का पावर t ऐसा करते करते यहाँ पे कितना मिलेगा 1 raised to 1 by कधी लक्षात घ्या t tends to infinite आहे त्याच्यामध्ये जे मोठा आहे ते कॉमन काढावं लागते तर मोठा म्हणजे n raised to t कॉमन काढला त्याला डिव्हिजनला n raised to t येणार याला डिव्हिजनला n raised to t येणार आणि इथे काय प्लस हवा अब देखो ये जो है n raised to t इसके पावर में भी 1 by t है तो ये t से t कैंसिल तो बाहर सिर्फ क्या आएगा n है ना देखो ये n raised to t जो कॉमन निकाले वाला है ये t और ये 1 by t इसको अगर से सेपरेट करेंगे अपन पावर तो ये t से t क्या हो जाएगा कैंसिल तो बाहर क्या आएगा n और यहाँ पे तुम अगर से देखेंगे लिमिट t टेंड्स टू इनफिनिट तो क्या बच गया बोलो 1 by n raised to t प्लस 2 by n raised to t और ऐसा करते करते प्लस का 1 raised to 1 by t तो सबसे पहले सबको मालूम है t टेंड्स टू इनफिनिट हो गया है ना तो t टेंड्स टू इनफिनिट मतलब 1 by n का आंसर कितना आता मुलं जॉइन व्हायले म्हणजे अवघड झाला बोला आता काय आन्सर असतील आन्सर जसा इज इक्वल टू n बोला आता काय झालं आहे 1 by n t टेंड्स टू काय इनफिनिट तर सांगा हा काय झाला मग 0 कळाला की लोक सगळ्यांना ज्याला नाही कळाला त्यांना सांगतो मी बाजूला हे बघा ऍक्च्युअल ते असं आहे की n ला बाहेर सगळ्यांना लिमिट वाटून देतो नाही कळाल्यापेक्षा एक स्टेप केली बरी देखो जिसको नहीं समझा उनके लिए अच्छे से बताना ये एक्चुअल ऐसा है लिमिट t टेंड्स टू इनफिनिट 1 का पावर t 1 और ये n का पावर कितना t है ना और उसके बाद प्लस फिर से क्या लिमिट n टेंड्स टू इनफिनिट सेम वही 2 कांस्टेंट है बाहर आएगा फिर से क्या मिलेगा 1 upon n raised to t से है ना ये 2 कांस्टेंट है या फिर 2 रहने दो चलो प्लस एंड सो ऑन अप टू 1 और इसके पावर में कितना 1 by t तो क्या होगा देखो t टेंड्स टू इनफिनिट जर अप्लाई केलं तर n raised to infinite
कितना मिलेगा? यस टेल मी नाउ, कितना मिलेगा वैल्यू? 0 क्या 1 क्या मिलेगा? 0 एक किती भेटणार? n टेस्ट टू इन्फाइनाइट म्हणजे किती? इन्फायनाइट इन्फाइनाइट है ना? n टेस्ट टू इन्फाइनाइट म्हणजे इन्फाइनाइट. ये टर्म कितना मिला? n एज इट इज. ये टर्म होगा इन्फाइनाइट म्हणजे 1 बाय इन्फाइनाइट 0 अगेन. n टेस्ट टू t म्हणजे t टेस्ट टू तुम्हाला काय इन्फाइनाइट कडे आहे, तर हे तुम्हाला किती भेटणार अगेन 0. असं करता करता किती 1 1 चा पॉवर किती 1 बाय t और 0 0 1 चा पॉवर 1 बाय t म्हणजे किती? और 1 बाय t टेस्ट टू कुठे? पुन्हा t टेस्ट टू इन्फाइनाइट कडे आहे वाटतं. 1 बाय t म्हणजे t टेस्ट टू इन्फाइनाइट म्हणजे किती? 1 बाय इन्फाइनाइट म्हणजे हा सुद्धा किती झाला 0. इसके पावर में 1 टेस्ट टू 0 मतलब 1. आंसर विल बी द आला का? लिमिट तर अप्लाय केली तर t टेस्ट टू इन्फाइनाइट कडे आणि 1 बाय इन्फाइनाइट म्हणजे किती 0. आला का लक्षात? बरेच मुलांचा काय रिस्पॉन्स नाही सर. सर. कुठून नाही कळालं? सर सर ते 1/n चा पॉवर t आहे ना, ते पहिली टर्म 0 नंतर त्याचा होल पॉवर 1/t आहे. सगळ्यांचे टी 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 कटून जातील ना सगळ्यांचं, फक्त शेवटी 1/1 राहील. असं पण चालू 1/n प्लस हे बघा 1 बाय n चा पॉवर हे t म्हणजे सगळ्यांचा पॉवर होणार आहे का? नाही सर, आता खालच्या स्टेपला सर ह्या होल पॉवर 1/t आहे ना सर, हो ना, मग याला वाटून दे ना. मग सगळ्यांचा टी कटून जाईल ना पॉवरला. t टेस्ट टू इन्फाइनाइट आहे ना. पहिले सर लिमिट पुट करायचीच नाही सर, पहिले सगळ्यांचे पॉवर कॅन्सल होऊन जाईल ना सर. हो ना, चालतं तसं पण सगळ्यांना तो तसं पण चालतंय, काय अडचण नाही. पहिल्यांदा सगळ्यांचे पॉवर वाटून दिले टी कॅन्सल होणार, टी सोबत हे टी सोबत कॅन्सल होणार, हे टी पुन्हा फक्त 1 बाय n मग आणि प्लस 1 प्लस भेट 2/n है ना. हा आणि ते 1 बाय इन्फाइनाइट जर केलं आपण तर 0. काही नंबरचा पॉवर 0 म्हणजे 1च भेटणार आहे. तसं पण चालेल. हे बघा ज्याला नाही कळालं त्यांच्यासाठी मी सांगतो, काय अडचण नाही. ओके, या इथपर्यंत कळालं का मला सर. व्यवस्थित? मग ओके ओके ठीक है. उत्तर वेगळे अपने को आगे थोड़ी जाने का है. देखो 1/cos x इज इक्वल टू t पुट अप करने के बाद x लिमिट चेंज होगी, वेरिएबल आ गया मतलब नया वेरिएबल आया मतलब नई वेरिएबल नई लिमिट होगी. पहले x π/2 की तरफ जा रहा था तो 1/cos 90 मतलब 0. तो ये कितना होगा? तुम t कहाँ पे जाएगा? 1/0 मतलब t जाएगा इनफाइनाइट की तरफ. लिमिट चेंज, लिमिट t टेंड्स टू इनफाइनाइट, इधर लिमिट चेंज झाली. आगाला 1/t, आगाला 2/t, आगाला n/t आणि इधर cos x 1/cos is equal to t, तो cos is equal to 1/t, तो ये होगा 1/t. अब करो तुम्हारा राष्ट्रीय कार्यक्रम. अब राष्ट्रीय कार्यक्रम जो करेंगे अपन, इस पर सबसे पहले क्या बोला मैंने, जो सबसे हाईएस्ट है वो कॉमन निकलेगा. मतलब क्या 1/t 2/t में n/t सबसे हाईएस्ट है, तो n/t कॉमन निकालने के बाद ये बन गया. अब इसको तो नहीं है तो अपन कैसे लिखेंगे इसको? 1/n/t है ना, तो 1 का भी पावर t है और n का भी पावर t है. और यहाँ पे लिखता हूँ 2/t मतलब 2/n का पावर t प्लस एंड सो ऑन. ये कितना बन गया 1/1. आता हे समजल्याप्रमाणे हा n/t आणि हे जर आता दोघांचं सगळ्यांचं पॉवर वाटून दिला आपण, ती ब्रॅकेट आहे ना पूर्ण, सर्वात पहिले ही टर्म जो बाहेर कॉमन काढलेली आहे n/t चा पॉवर 1/t, तर हे t कॅन्सल म्हणजे फक्त बाहेर कोण येणार ही आहे. इथे काय राहणार मग लिमिट n टेंड्स t टेंड्स टू इन्फाइनाइट. आता ब्रॅकेट मध्ये काय बघा, इथून तुम्हाला नाही कळलं असेल तर इथे राहिला 1/n चा पॉवर t प्लस 2/n चा पॉवर t and so on up to 1 raised to किती 1/. ओके, आता मग इथून तुम्हाला कळलं असेल तर आता काय करता येईल तुम्हाला, यांना म्हणण्याप्रमाणे सगळ्यांचे पॉवर जर वाटून दिले आपण तर मल्टिप्लिकेशनला असेल तर पॉवर वाटून देता येईल. असं कसं पॉवर वाटून देईल तुम्हाला याच्यामध्ये है ना. t टेंड्स टू इन्फाइनाइट जर असेल तर तुम्हाला 1/n म्हणजे हे ऍक्च्युअल काय आहे 1/n/t है ना. 1/t म्हणजे 1/n/t म्हणजे n/t इन्फाइनाइट. n/t इन्फाइनाइट म्हणजे किती टेल मी नाउ. पण n बद्दल त्यांनी काही सांगितलंच नाही याच्यामध्ये. n चा काही नंबर असते त्याच्यामध्ये. कुठल्या हा सर, इन्फाइनाइट म्हणजे किती? हा दोन टर्मला पहिले n/t ला पॉवर एक वाटून द्यायचं आणि पुढचं ते पुढच्या सिरीजला एक वाटून द्यायचं. यांचा पॉवर काय म्हणलं पहिले 1/t वाटून द्यायचं म्हणलं. नाही कसं कशाला?
हे सगळे प्लस मध्ये आहे ना, तर सरळ सरळ काय करा नाही बघा, याच्यामध्ये जे आहे टी, हे बघा इथे बघा 1/n/t आहे. तुम्ही लिमिट t टेन्स टू इन्फायनाइट जर अप्लाय केलं तर याला 1/n/∞. आता n वर कंडिशन त्यांनी इथे दिलेली नाही की n कसा पाहिजे म्हणून, है ना. n वर कंडिशन सांगितली त्यांनी याच्यामध्ये, पण तुम्हाला हा रिझल्ट माहिती आहे ना कोणता ह्याच्यामध्ये, लिमिट एक्सटेंड टू 0 1/x चा पॉवर काय n दॅट इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड टू इन्फिनिटी जर असेल तर दॅट इज इक्वल टू किती असतो 0. याच्यामध्ये व्हेरिएबल n असल्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये कन्सिडर करता येईल हे 1/n म्हणजे 1/t, so it is nothing but n into लिमिट जर अप्लाय केलं तर हा व्हॅल्यू काय झाली तुम्हाला 0, ही व्हॅल्यू काय झाली तुम्हाला 0, असा करता करता हा 1 आणि ह्याचा मध्ये लिमिट जर अप्लाय केली तर t टेन्स टू इन्फिनिटी म्हणजे याचा पॉवर झाला 0. हे तुम्हाला किती आला 0 + 0 + म्हणजे 1, 1 चा पॉवर 0 म्हणजे किती 1च. आन्सर विल बी द n. शॉर्टकट कशाला एवढा लांब जाता पुन्हा वापरून त्याला रिझल्ट कशाला वापरायचं म्हणून डायरेक्ट तुम्हाला आन्सर येतो. सगळ्यांचा पॉवर 1/t मध्ये 30 हा इन्फिनिटी काय जात असेल तर याचे सगळं 0 इथे काही असू द्या तुम्हाला n⁻0 दॅट इज इक्वल टू किती भेटणार 1च भेटणार. ज्याला नाही कळत त्यांच्यासाठी शॉर्टकट सांगतो. t टेन्स टू इन्फिनिटी आहे का नाही, याच्यामध्ये जर तुम्ही 1 याच्या जागी जर इन्फायनाइट ठेवलं तर 1/∞ म्हणजे किती 0. मधल्या टर्मला काय जरी आला तर मला सांगा एनी नंबर एनी व्हॉट एव्हर विथ द व्हॅल्यू रेस टू 0 म्हणजे किती 1 दॅट इज इक्वल टू किती 1च भेटणार आहे. आणि याचा आन्सर इज येस. ओके, आला का लक्षात? येस टेल मी नाउ. हे जर आला असेल तुम्हाला तर तुम्ही मला हाच टाईपचा क्वेश्चन सेम आहे ते तुमच्यासाठी देतो मी. द व्हॅल्यू ऑफ लिमिट n tends to infinite, बघा n tends to infinite 1/1 plus 2/1 plus and so on n⁻1/x असा आहे n⁻1/x आणि याचा पॉवरला आहे किती x, याचा पॉवरला आहे डिवाइड बाय n आणि याचा पॉवरला काय बघू दे मग n⁻1/x आणि याचा पॉवरला आहे 1/x is there, only x is there, ठीक, only x is there and x is there. थोडा प्रिंट मिस्टेक झाली, आता बरोबर आहे nx आहे. असं असताना याची व्हॅल्यू काढायचा. ऑप्शन तोच आहे, पहिला ऑप्शन आहे फर्स्ट ऑप्शन इज नथिंग बट x फर्स्ट ऑप्शन इज नथिंग बट a इथे n फॅक्टोरियल, b ऑप्शन n, c ऑप्शन n-1 फॅक्टोरियल, d ऑप्शन आहे 0. बघा करून आता काय करता येईल तुम्हाला याच्यामध्ये. सेम टाईपचं क्वेश्चन तुम्हाला दिले ते सॉल्व्ह करायला येईल तुम्हाला 100%, काय अडचण नाही. हे जर नाही आला सांगा मग मी सॉल्व्ह करून देतो, ते तुमच्यासाठी होमवर्कला. हे बघा ना सेम तसंच भेटेल जसं तुम्ही पहिले केलं होतं. ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये जर तुम्ही लिमिट चेंज केली तर हा आहे तुम्हाला ठीक आहे, येईल तुम्हाला आन्सर येईल त्याच्यामध्ये. बघा तुम्हाला करून काय करता येईल, करून बघा येईल तुम्हाला 100%. नाही आला तर मी सॉल्व्ह करून देतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे लिमिट एक्सटेंड टू 0. आला की नाही रे, बरेच मुलं शांती सांगितले ते आला की तुम्हाला मागचं. हॅलो, मागचं आला होता का सर? हा तिथं t टेन्स टू इन्फायनाइट कसं काय घेतलं होतं कुठे रे, पहिल्या स्टेप मध्येच? याच्यामध्ये का, नाही त्याच्यावरच्या? याच्यामध्येच ना. हा हा त्याच्यातच. कन्फ्यूज दिसायला इकडे बघा, काय अडचण नाही. 1/cos/x जे होता त्याला आपण t पुट अप केलं, राईट आहे. आता नवीन व्हेरिएबल आला तर लिमिट चेंज होणार. तर मला सांग पहिले x हा कुठे जात होता π/2 कडे. आता हा t साठी आपल्याला लिमिट काढावं लागेल. t साठी x च्या जागी π/2 ठेवलं तर काय भेटणार cos 90 म्हणजे किती 0, त्याचा स्क्वेअर म्हणलं तरी 0च भेटणार. आणि 1/0 म्हणजे काय इन्फायनाइट, तर t इज इक्वल टू इन्फायनाइट आला तर t टेन्स टू काय इन्फायनाइट. त्यामुळे इथे लिमिट चेंज केली. पहिले x हा π/2 कडे जात होता ना,
याच्यात मी काय ठेवलं तर ऑन cos 90 चा स्क्वेअर, cos 90 म्हणजे 0 चा स्क्वेअर 0 and 1/0 म्हणजे काय इन्फानाइट. तर हे इन्फानाइट इज इक्वल टू टी इक्वल नसतो, त्याचे काय असतो टी टेन्स टू इन्फानाइट. इथे मी लिमिट चेंज केली होती की पहिले एक जर हा π/2 कडे जात होता तर टी हा इन्फानाइट कडे जाणार, त्यामुळे या ठिकाणी मी टी टेन्स टू इन्फानाइट लिमिट चेंज केली. आला लक्षात आता. नंतर हा सर आला. आपण cos x ला आपण टी पुटअप केलं, याला टी पुटअप केलं, याला टी पुटअप केलं, नंतर जे हायेस्ट आहे त्याला कॉमन काढला, नंतर टी वाटून दिलं. सिंपल क्वेश्चन. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आता. Next question is something like to be limit extends to 0. X raised to x is option बाजूला देतो मी. पहिला ऑप्शन ए है ना, छान क्वेश्चन. 0 1 -1 आणि डी म्हणजे ई. लिमिट एक्सटेंड टू 0 raised to 0 ना, इट इज 0 to 0 का फॉर्म इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. तुम्हाला जर लक्षात असेल तर याला आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये याला सॉल्व केलेलं आहे. x raised to x म्हणजे हा झाला 0 raised to 0 डायरेक्ट लिमिट ने है ना, इसका फॉर्म काय झाला 0 का पावर 0. अभी फंक्शन के पावर में फंक्शन है, जो स्टेप्स अपन ने लॉगरिथमिक डिफरेंशिएशन में करे थे सेम स्टेप्स यहाँ पे करना पड़ेगा. कैसा सेम. पहले इसको क्या करेंगे अपन इसको लेट y is equal to x raised to x. ये फंक्शन को अपन ने y कंसीडर कर टेकिंग log on both sides, log y is equal to log of x raised to x. तो ये मिल गया log y is equal to x into log x is there. ठीक है, तो इधर के साइड में कुछ नहीं करेंगे. अब log y is equal to x log x है. ये टाइप में कैसे करेंगे, जैसे तुम डायरेक्ट डिफरेंशिएट करते थे x into 1/x plus 1/x तसं नाही. त्याच्यामध्ये काय करते आता x into log x केल्यानंतर आता बघावं लागेल डायरेक्ट लिमिट अप्लाय ठेवली आपण x टेंड टू 0. ते काय भेटलं 0 log 0 म्हणजे काय इन्फायनाइट किंवा मायनस इन्फायनाइट. तर हे कोणता फॉर्म आहे 0 into इन्फायनाइट चा फॉर्म. समझून घ्या, ये महत्वाचा क्वेश्चन है. डिफरेंशिएशन का डायरेक्ट डिफरेंशिएट नहीं कराएगा तो यहाँ पे 0 raised to 0 अगर आया तो क्या करेंगे, मतलब फंक्शन के पावर में फंक्शन अगर आया तो यहाँ पे टेकिंग लिमिट पहले फंक्शन को y ले लिया अपन ने, मतलब अपन इसको सॉल्व कर रहे हैं एक्चुअल. तो टेकिंग log on both side log y is equal to log of this one, ये नीचे आ गया x log x. अब यहाँ पे कैसे डायरेक्ट लिमिट अप्लाई करेंगे x टेंड टू 0, तो ये 0 और ये log 0 म्हणजे इन्फायनाइट 0 into इन्फायनाइट चा फॉर्म है. 0 into इन्फायनाइट म्हणजे फक्त इकडच्या साइडला तुम्हाला काय करता येईल. If we take this one is nothing but क्या होता 0 to infinite में एक टर्म नीचे जाती, तो log x अपॉन कितनी 1/x से क्या करना खाली करना. इधर खाली आणला आपण तर तुम्हाला काय भेटणार होता log x अपॉन 1/x खाली आला 0 to infinite. आता पुन्हा डायरेक्ट लिमिट ठेवून बघा log 0 म्हणजे काय इन्फायनाइट आणि पुन्हा 1/0 म्हणजे काय इन्फायनाइट. हा पुन्हा काय तुम्हाला इन्फायनाइट बाय इन्फायनाइट चा फॉर्म. आता याला डिफरेंशिएट करा. याला जर डिफरेंशिएट केलं तर log x चा रेट टू 1/x आणि 1/x चा रेट किती -1/x² इज देयर. तो फायनल आन्सर विल बी तुम्हाला काय आलं शेवटी मग log y इज इक्वल टू x कॅन्सल म्हणजे तुम्हाला फक्त किती आला -x इज देयर. राइट आहे ना. त्याला जर मी सॉल्व केलं जर कळत नसेल तर बघा 1/x आणि हे -x²/1 तर x कॅन्सल म्हणजे तुम्हाला किती आला -x हे आन्सर आला तुम्हाला. आता हे -x आला तर लिमिट अप्लाय करून टाका. हे log y एवढा आला. लिमिट जर मी अप्लाय केली एकाच साइडला बरं का फक्त, कारण हे फंक्शन y घेऊन सॉल्व करतो आपण, दोन्ही बाजूने लिमिट होणार नाही कारण तो फंक्शन आपला ते y चालू आहे नेमका, आपण ऍक्च्युअली याची लिमिट काढायला. तर लिमिट x टेंड्स टू 0 -x तर अप्लाय केलं हे तुम्हाला किती आलं 0 म्हणजे याची व्हॅल्यू ऍक्च्युअली किती आली log y इज इक्वल टू 0 म्हणजे ऍक्च्युअल आपण हे y ची किंमत काढायला. त्यामुळे अपन इकडच्या साइडला लिमिट ठेवत नाही. कळलं, सिर्फ जो भी लिमिट रहेगी अपनी राइट हैंड साइड में रहेगी. लेफ्ट हैंड में इसलिए रहेगी तो यहाँ पे अपने को y की वैल्यू निकालने का है. y की वैल्यू रखने के बाद इसको रख देंगे. तब इसमें y की वैल्यू रखने का है तो मेरे को बोलो log y इज इक्वल टू 0 है तो मेरे को बोलो जिसके log के बेस में कुछ नहीं है वहाँ पे कितना रहता है e, तो यहाँ से तुमको y की वैल्यू मिलेगी y इज इक्वल टू e रेज़ टू क्या हो जाएगा 0 एंड वैल्यू ऑफ y इज नथिंग बट 1. y इज इक्वल टू 1 इसमें रख दो यहाँ पे तो क्या मिलेगा लिमिट x टेंड्स टू 0 1
मतलब कितना कांस्टेंट वैल्यू कितनी है, ऑप्शन विल बी द 1. ठीक है यार, आला काय सांगा बाबा, आला का क्वेश्चन? आला सर. है ना. बघा मी काय करायला लक्षात घ्या, बरेच मुलांचा मनामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही लिमिट घ्यायला पण इकडच्या साइडला काय घेणार, तो लिमिट इस साइड में इसलिए नहीं रख रहे क्योंकि अपने को y की वैल्यू निकालेंगे. एक्चुअली वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द वैल्यू ऑफ r. ये पूरे फंक्शन को मैंने y ले लिया, y इक्वल टू x प्लस LHS में मैं कुछ नहीं करूंगा क्योंकि मेरे को यहाँ पे y की वैल्यू निकालने का है. जो भी काम है सब RHS में, लिमिट लिमिट सब RHS में. तो यहाँ पे क्या होगा तुम्हारा, तो ये होगा तुम्हारा log y करने से ये होगा e नीचे आएगा x log x. अब इसको डिफरेंशिएट करेंगे, लिमिट से सॉल्व करेंगे. डायरेक्ट लिमिट अगर आप अगर अप्लाई करें x टेंड टू 0 तो 0 log 0 मतलब 0 into infinite. तो 0 into infinite में क्या होता है, ये दोनों में से एक टर्म क्या आती है, नीचे आती है. तो log के बेचारा बड़ा फंक्शन है ना, बड़ा मतलब मात्रा है. क्यों? क्योंकि log का ग्राफ ऐसा है, इसलिए मैं बोलता हूँ बड़ा की ये log को बड़ा फंक्शन क्यों बोलेंगे अपन, क्योंकि log का ग्राफ ऐसा आता है ना, बूढ़े आदमी जैसा ऐसा वाकलेला माणूस दिसना, ये होगा log का ग्राफ. तो इसमें से log के बेचारा बड़ा फंक्शन है, तो कौन आएगा इसके नीचे x आएगा. तो log x डिवाइड बाय नीचे कौन आएगा 0 to infinite में 1 by x. अब इसमें डायरेक्ट लिमिट अप्लाई करें फिर से, तो log infinite infinite 1 by infinite no sorry 1 by 0 again infinite infinite by infinite मतलब कौन सा l dash फर्स्ट रूल. log x इक्वल टू 1 by x 1 by x इक्वल टू -1 upon x स्क्वायर. इसको सॉल्व करने से कितना है -x. नाउ अप्लाई द लिमिट x टेंड टू 0 अप्लाई करें लिमिट, तो कितना मिला, इट इज नथिंग बट x टेंड टू 0 मतलब ये होगा 0. इसमें से y की वैल्यू ये log पे डंडा पड़ा, e raised to 0 y is equal to 1. यहाँ पे रख दिया, यहाँ पे पूरे की वैल्यू x raised to x की वैल्यू कितनी आ गई 1. अब लिमिट अप्लाई करेंगे तो